उद्धव ठाकरे हे उद्या मराठवाडा दौऱ्यावर जात आहेत। मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त भागांची उद्धव ठाकरे पाहणी करणार आहेत। संजय राऊतांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। मराठवाड्यासाठी केंद्राकडून 10,000 कोटी रुपये मिळावेत अशी उद्धव ठाकरेंनी मागणी केल्याचं सुद्धा संजय राऊतांनी सांगितलं। मराठवाड्यातल्या पूरग्रस्तांना केंद्र सरकारकडून तत्काळ मदत मिळावी। 36 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचं या अतिवृष्टीमुळे हातोनात नुकसान झालेलं आहे। मदत मिळाल्याशिवाय मराठवाडा पुन्हा उभा राहू शकत नाही। लोक मरतायत आणि तुम्ही त्याचं राजकारण करताय। ही मतं मागण्याची वेळ नाही असं सुद्धा संजय राऊत म्हणतायत। संजय राऊतांच्या या एकंदरीतच टीकेनंतर आता भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय। पाहूया। हा आघात साधा नाही, फक्त पिकं नाही वाहून गेली आहे, शेत माती जमिनी वाहून गेल्या। ज्या मातीमध्ये पीक काढलं जातं ती मातीच उरलेली नाही, ती जमीन उरलेली नाही आहे। त्याच्यामुळे पुढल्या अनेक पिढ्यांचं नुकसान आहे शेतकऱ्यांचं। मराठवाडा शेतीच्या दृष्टीनं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। हे या सरकारच्या लक्षात आलं आहे का? जे आपल्या दाढीचे फोटो बरं का पिशव्यांवर छापून मदत वाटतायत किंवा प्रचार करतायत, त्यांना हे कळलंय का की किती मोठं गंभीर नुकसान झालेलं आहे? आपल्या सही शिक्क्यांच्या चिन्हाच्या पिशव्यांमधून मदत वाटण्याचं काम तिकडे सुरू आहे। हे किती निर्लज्जपणा आहे। लोक मरतायत आणि त्या मृद्यांचं राजकारण तुम्ही करताय बरं का। म्हणजे भगव्या पिशव्या ठीक आहे, त्याच्यावर तुमचे फोटो, त्याच्यावर तुमच्या पक्षाचं चिन्ह, हे राजकारण करण्याचं आणि प्रचार करण्याचं कोणतं तंत्र ह्या लोकांनी निर्लज्जपणाचं अवलंबलेलं आहे मला कळत नाही। म्हणजे ही इथे सुद्धा स्पर्धा चालली आहे का तुमची? लोक मरतायत, आक्रोश चालला आहे, लोक वाहून जात आहेत। म्हणजे अशा प्रकारे काम करणारं सरकार, निर्दयपणे काम करणारं सरकार या राज्यामध्ये आहे। किमान माणुसकी नाही, प्रत्येक ठिकाणी राजकारण आणि पैशाची मस्ती। एवढी मस्ती पैशाची असेल तर स्वतःच्या घरच्या तिजोऱ्या रिकाम्या करा। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल केंद्र सरकारकडून 10,000 कोटीची मागणी केली। केंद्र सरकार ती मिळाल्याशिवाय मराठवाडा पुन्हा उभा राहणार नाही। उभा राहण्यासाठी फार वेळ लागेल, पण तग धरणार नाही। आत्ताच्या परिस्थितीत 10,000 कोटी तात्काळ मराठवाड्याच्या पूरग्रस्तांना मदत मिळावी अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे। पण सरकारच्या तिजोरीमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचा पैसा उरलेला नाही। ज्या सरकारवर साधारण 9 ते 10 लाख कोटीचं कर्ज आहे, ते सरकार शेतकऱ्यांना कुठून मदत करणार? म्हणून नरेंद्र मोदी यांना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आवाहन केलेलं आहे की 10,000 कोटी रुपये तुम्ही तात्काळ द्या। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर चाललेले आहेत। त्यांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल, पण आम्ही सगळे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर जात आहोत। जनाब संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सकाळी वायफळ बडबड करत शेतकऱ्यांचे कैवारी आम्हीच आहोत अशा पद्धतीचं ढोंग सादर करण्याचा प्रयत्न केला। परंतु भारतीय जनता पार्टीतील नेतृत्वातील महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या बांधावर आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।